जर आपण बघितला 3 पट 400 आणि 1200 म्हणजे जवळपास त्यांना मिळालेला 3 पट मतही आम्हाला मिळालेले। मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खूप मोठं मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं। 15 सीट आमचे निवडून दिले। मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचं विशेष आभार व्यक्त करतो आणि जे माझे सहकारी आहेत त्या सगळ्यांचेही विशेष आभार व्यक्त त्याच्यावर थोडा आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल। आम्हाला तर ह्या निवडणुकीत 18च्या 18 सीट हे अपेक्षित होते। दुर्दैवाने ग्रामपंचायतीमधले आमचे 3 सीट गेले, तर ते 3 सीट आत्ताच निकाल हाती आलेला आहे। आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही आम्ही विचार करू बाबा हे आम्ही कुठं कमी पडलो ग्रामपंचायत असं तर खरं व्हायला नको होतं, पण दुर्दैवाने 3 सीट आमचे गेले त्याच्यावर आम्ही विचार करू। खरं तर सभापती पदासाठी आता पुन्हा काही चुरस आहे का किंवा सामोपचाराने आपण सभापती पदासाठी कुठलीही चुरस नाही आहे। माननीय दिलीप माने साहेब, हसाबुरे साहेब, शिवधारे साहेब सगळे आमचे सहकारी आमच्या सगळ्यांचं एकमतानं ठरलेलं आहे। निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्याचा निर्णय आम्ही सगळे मान्य करू असं आमचं यापूर्वीच ठरलेलं आहे। त्यामुळं निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ। कुठलीही स्पर्धा चुरसात नाही आहे। सुभाष देशमुखांना काय आव्हान असणार आहे? सुभाष बापूंना त्यांचे 3 पॅनलचे 3 उमेदवार निवडून आले, मी त्यांचंही अभिनंदन करतो। जे राजकारणात हार जीत होत असते पण इथून पुढं कारभार करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार करत असताना जे विरोधातले 3 उमेदवार त्यांचे आले त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नावावर बसवतो। मला एवढ्या लोकांना सोबत घेतलेला आहे, सभापती करताना लमचाकूर असं म्हटलं जात आहे। हे बघा सगळे प्रमुख नेते येतात आहेत, माने साहेब आहेत, हसापुरे साहेब आहेत, शिवधारे साहेब आहेत, आपण त्यांना सगळ्यांनाही विचारा। त्यामुळं कुठलीही स्पर्धा कुठलीही चुरस नाही, आम्ही सगळेजण एकत्रित येऊन हा निर्णय घेऊ आणि एकदम म्हणजे काय म्हणतो आम्ही सामोपचाराने निर्णय होईल, चांगला निर्णय होईल।